आज आपण इकडे नाशिकला आलेला आहे नाशिकला आलेलो आहे. आणि हसन सरच्या इथं दवाखान्याला थांबलेला आहे सरपशी. आणि बसल्या बसल्या मला आपण रोज लाईव्हवर येतो. आपल्याकडे पेडेकर गुरुजी आलेले आहेत संघ. नमस्कार. हां गुरुजी, तुमचं नाव पत्ता सांगा सगळं. माझं नाव किसन महाराज पेडेकर, मुक्काम बिताका, पोस्ट हेक्तरे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हो. आणि तिथून आपण मामासोबत इकडं नाशिकला आलेलो आहे. तर बघा, आपण तिकडे कळसुबाईच्या डोंगराला गेले असतं ना, महाराजांनी 2 वनस्पतीची आपल्याला माहिती दिली. तिथून आपण 2 वनस्पती फक्त आणल्या आता व्हिडिओ करण्यासाठी. महाराज त्या वनस्पतीची थोडी माहिती सांगा आम्हाला, कार्यसिद्धीसाठी. दाखवा ती वनस्पती कोणची आहे ती. बघा ही वनस्पती एक एक दाखवा, अशा म्हणजे कळते लोकल लोक. हिला पायपळी म्हणतात. पायपळी हातजोडी ही वनस्पती. हिला दुसरं नाव जटाशंकर पण आहे, हातजोडी पायपळी पण आहे. ही नर आहे का मादी सांगा म्हणजे कळतं. हिचा ही नर आहे हा, कारण हा काळा कलर आहे, ब्लॅक कलरचा आहे तो. ह्याचा दांडा काळा येतो का? याचा दांडा काळा आहे. हां. तर हा नर आहे. हो. आणि ही मादी आहे. हे बघा, ही सफेद कांडी हिची वाली. हां, ही कांडी सफेद आहे. हे ओळखून घ्या बघा. हो का? हो का? काळा हा नर आहे आणि ही मादी आहे. कंद जर तुम्ही बघितले तर कंद दोन्ही पण सारखेच आहेत खाली, बघा. हां बघा, हे मित्र ह्याच्यात काय होते, कंद सारखेच आहेत. हो. कंद बारीक आहेत. औषधासाठी तुम्ही तुटलेले काढू शकता. हो. पण तांत्रिकसाठी शाबूत आणि विधिवत ही वनस्पती काढावी लागते. हिची पूजा करावी लागते. पूजाविधीचे काही मंत्र येते, मामांना माहिती येते. ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडनं हे विकत घ्याल त्यावेळेस तुम्हाला ते मंत्र सगळं सिद्धी सगळं दिलं जाईल. विधिवत. आणि हिचा उपयोग असा आहे की ही तुमच्या घरामधले कलह मिटवते. धनप्राप्तीसाठी, बिझनेस, धंदा, नोकरी याच्यामध्ये बरकत येण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हिचा उपयोग होतो. घरामध्ये धनप्राप्ती टिकून राहते, पैशाचे मार्ग मोकळे होतात, कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा येतो. तर असा हिचा उपयोग आहे. तर तुमचं हॉटेल असेल, दुकान असेल, ते चालण्यासाठी हिचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर ही नर मादीची जोडी घेऊन आणि मंत्राने अभिमंत्रित करून आणि शेंदूरमध्ये आपल्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा देवघरात ठेवू शकता. देवघर किंवा पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घरामधील पैशाची अडचण दूर होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी याचा उपयोग केला जातोय. हो बरोबर आहे. हो. बघा मित्रांनो, आता तुम्हाला मी सविस्तर माहिती अनेक एकदा सांगतो तरी बी महाराजांनी काय सांगितलं ते बघा. ही पांढरी जी आहे ही मादी ना. हो. बघा, ही पांढऱ्या कलरची मादी वनस्पती आणि काळ्या कलरचं जे आहे हे नर आहे. हे दोन्ही जोडीच पाहिजे. दोन्ही जोडी एकत्र काम करते मित्रांनो. तर ही काय होतं मित्रांनो, आपल्याला कंद बारीक असतात. काही काही लोक मोठे कंद मोठे आता बघा, कंद मोडलेला नाही, काही नाही, अखंड कंद आहे. पण एवढा छोटा कंद आहे आणि वाळल्यानंतर आणि छोटा होतो थोडा. हे काही मोठा कंद राहत नाही, नर आणि मादी. तर असं आहे बघा, तुम्हाला ओळखायचे जमलं ह्याचं एक विधिवत. आता आम्हा दोघांचे नंबर देतो. तुम्ही पेडेकर गुरुजीला काय करायचं, व्हॉट्सअपवर तुम्हाला त्यांचा तुमचं नाव पत्ता काय अडचण आहे त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व पाठवायचे. त्यांच्याकडे रेंज नसते 4-4 दिवस. तुम्हाला व्हॉट्सअपवर ते मेसेज पाठवतील, कंद हाय नाही. सुरुवातीला ह्यांचा नंबर टाकेन, परत चॅनलवर आता चालूमध्ये तुमचा नंबर सांगा महाराज. माझा नंबर आहे 95 29 04 93 57. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉल करा. कॉल लागत नाही, आमच्या गावाकडे रेंज नाही आहे. मी खूप दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये राहतोय, तर तिथं रेंज नेटवर्क नाही आहे. तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मेसेज करू शकता. तुम्हाला विधिवत काढून आपल्याकडनं भेटेल तुम्हाला ही वनस्पती बघा. तर ही पायपळी वनस्पती ओरिजिनल तुम्हाला नरमादीची भेटल्या जाईल. आणि ही तुम्हाला बिझनेस, धंदा, नोकरीमध्ये बरकत राहण्यासाठी, उच्चपद प्राप्त करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपयोग होते. बघा, महाराजांनी त्यांचा नंबर सांगतेला ह्याच्यात. आणि तुम्हाला मित्रांनो माझा नंबर सांगतो त्याच्यात देईन, दोघांचे नंबर टाकेन. आणि ह्या हातजोडी पायपळी तुम्हाला मित्रांनो पौर्णिमे दिवशी जे तुम्ही आता मी दिलेलं आहे, पौर्णिमे दिवशी ह्याची पूजापाठ करून तुम्हाला जर 1000 वेळा जर जप केला तुम्ही, तर अवघ्या 3 दिवसामध्ये तुमचं कार्य जे आहे दिलं आहे ती काहीला 3 दिवसातच रिजल्ट आला मित्रांनो. तर काहीला 3 दिवसात येतो, काहीला 10 दिवस लागतात, काहीला एखादा 15 दिवस लागतात. कारण तांत्रिक ही जादूटोण्याचे कसं मित्रांनो, सगळाच गुण सगळ्याला सारखा येत नाही, पण 100% गुण येतो मित्रांनो. हातजोडी पायपळी आणि एकदम काम करते तुम्हाला सर्व कामासाठी. आता याची सिद्धी तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडून खरेदी कराल किंवा आमच्याकडून ऑर्डर कराल त्यावेळेस तुम्हाला याची सिद्धी सांगितलं जाईल. कारण अशी सिद्धी कोणी सांगत नाही, युट्यूबवर कोणी सिद्धी तुम्हाला सांगू शकणार नाही. याचा ओरिजिनल मंत्र, याचा जप, याची पूजा सगळं तुम्हाला सांगितलं जातं. काही लोक सांगत नाहीत, पण ते प्रत्येक पौर्णिमेला करावं लागतं म्हणून आम्ही सांगून देतो.
आता काय होतं मित्रांनो, आता म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आणि ऊर्जा टिकून राहते आणि आपल्या घरातली सुद्धा एनर्जी आणि ऊर्जा टिकवण्याचं काम हे करते. हो, आता बघा ह्याच्या आत महाग आपण हे काय दिलेले आहेत वनस्पत्या, तर पौर्णिमे दिवशी जर पूजा केली तर 25 दिवस त्याचा धंदा बिझनेस चांगला चालतं आणि शेवटचे 5 दिवस राहिल्यानंतर थोडा बिझनेस ही काही करणे कवटल काही असेल नकारात्मक ती थोडं कमी करते. परत पौर्णिमेला पूजा केली की परत आणि जोरानं चालतो महिन्याभर. त्याच्या पाहिजे तुम्हाला ही वापर करायचा आहे. आता बघा ही जोडी काढलेली आपण, जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचावा. परत महाराजांनी दुसरी एक आपल्याला वनस्पती दाखवा आणलेली. महाराज दुसरी वनस्पती कोणची ती दाखवा आम्हाला. हे बघा, हे आहेत मुळ्या. ही मुळ्या कसल्या आहेत ती, तर ही शेतावरी. हां, ओरिजिनल ओरिजिनल सफेद जंगलामधली शेतावरी. तर या शेतावरीचा असा उपयोग आहे, आमच्याकडे तुम्हाला ही शेतावरी सुद्धा मिळून जाईल. हे समजा नवीन लेडीजला दूध जर येत नसेल, लहान बाळाचं दूध येत नसेल, तर ही 14 दिवस कपामध्ये एक एक तुकडा टाकून उकळून काढा करून ते दूध घेतल्याच्या नंतर दूध येते. हो, तुम्हाला जनावरचं दूध जर वाढवायचं असेल तर याचे तुकडे करून खुराकामध्ये खाऊ घालू शकता तुम्ही. जनावराला बी ना? जनावरचं दूध वाढेल. लेडीजला किती लेडीजला 1 इंच इतके ते द्यायचे. आपल्या बोटा एवढे बोटा एवढा 2 तुकडे टाकायचे बोटा एवढे तुकडा दूध टाकायचे. दुधात. हो, आणि दूध गरम करून मित्रांनो गार झाले ते मुळी चावून खायची आणि ह्याच्यामध्ये एक द्वारा निघतो, ती द्वारा काढायची. अगं मित्रांनो, हां, दोरा काढून टाकायचा. होय, द्वारा दाखवा हे काढून दमा. महाराज तुम्हाला द्वारा दाखवते ना, मध्ये बघा. द्वारा निघतोय. अशी मोडल्यानंतर हा बघा, हा एक धागा निघतोय त्यातून. हा बघा, दमन दमन काढा. हा बघा, हो का मित्रांनो, ती धागाची काढून टाकायचं आहे. हा बघा, हा धागा निघाला. ती हे खायचा नाही. हा धागा कारण काढा. भरपूर निपर असतोय ते नायलनच्या द्वारेसारखं बघा, तुटत नाही. काढा बाहेर. हां, हो का, बघा धागा. हो का, हे द्वारा जे हे काढून टाकायचं, हे काही कामाचा नाही. आणि मग हे ठिसूर होते बघा. हां, ती बघा मग ठिसूर होते ती, हे बघा. असं मोडत ते आणि ती खायची फक्त. एक बोटाचा कांडके बरोबर. हे असं खाऊन दाखवत तुम्हाला हे. हां, खायला बी मस्त लागतं, लई कडू लागत नाही, काही नाही. आणि महिलांसाठी शक्तिवर्धक आहे. हो, प्रदर रोग असेल, मासिक पाळीचे त्रास असते, सगळं निघून जात आहे. आणि शक्ती येते, टॉनिकच आहे एक. गड्यासाठी बी चालते ना महाराज, गड्यासाठी हो, स्त्री पुरुष कोणी खाऊ शकते. खाऊ शकते ना. बघा एवढे शक्तिवर्धक आणि टॉनिक आहे. याने भूक वाढते, भूक लागते, भूक वाढते, जेवण जातं, अन्नपचन होतंय, पोट साफ राहतंय. हां हां हां, मस्त आहे बघा. ते मुळे आणल्या थोड्या व्हिडिओ काढा म्हणून आपण संध्याकाळी फिरत असताना जंगलामध्ये फिरत असताना. जंगलात. हां, जंगलात व्हिडिओ काही काढता आला टाईम भेटला नाही. मग संध्याकाळी मला आपलं घरी गेल्यानंतर व्हिडिओ बनवू एक लाईव्हवर येताना म्हणून आणलेलं आहे ना. हातजुडी पायापडी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. आणि हातजुडी पायापडी जे आहे दुसरी काही व्हिडिओ आहे त्याच्यात बी. तुम्हाला त्याची ती विधिवत पूजा करून तुम्हाला त्याचा मंत्र उच्चार 1000 वेळा केल्यानंतर तुम्हाला त्याची ती पूजा कशी करायची. हातजुडी पायपडी नरमध्ये एकत्र ठेवून त्याच्यामध्ये तुळशीची 11 पानं, 11 तांदूळ आणि 11 रुपये ठेवायचे त्याच्यात आणि त्याचा मंत्र जप करायचा. आणि एक लाल किंवा भगव्या कपड्यात तुमच्या किचनमध्ये टांगून ठेवायची. तुमचं कोर्टी कचेरीचे काही महत्त्वाचं काम असेल ती पोटली तुमच्या बॅगमध्ये फक्त संग घेऊन जायचे मित्रांनो. तरी ते मोर्चे काम आहे ते सिद्ध होऊन जातात, लय अडचण येत नाही. बरोबर आहे माझं असं. बरोबर आहे. असं एक हातजुडी पायापडीच आहे. शेतावरी बी लागली कोणाला तर पेडेकर गुरुजीला फोन करा. त्यांचा नंबर आणि एकदा सांगा, तुमचा गुरुजी नंबर सांगले माझा 95 29 04 93 57. हां, ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज टाका. तुम्हाला शेतावरी ओरिजिनल पोस्टानं भेटून जाईल मित्रांनो, काही त्याची अडचण नाही. ऑनलाईन भेटून जाईल, ऑनलाईन ते देतात. फक्त तुम्हाला एकच करावं लागेल की व्हॉट्सअपवर त्याला मेसेज टाकावा लागेल. 2 दिवस 1 दिवस वाट बघायला लागेल. ती रेंजमध्ये गेले तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे मित्रांनो. कॉल केला तर कॉल लागणार नाही लवकर. व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज टाकून ठेवायचा आहे. तुमचं नाव, पत्ता, कुठून बोलताय, तुम्हाला काय लागते की असं असं म्हणून तुम्हाला टाकून ठेवल्यानंतर ती रेंजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उत्तर देतील, त्याचं व्हॉईस मेसेज करतील नाही तर कॉल करतील आणि तुम्हाला ती वस्तू भेटून जातील मित्रांनो. असं आहे बघा एक. मग काय होतं तर तुम्ही माणसाला पाडीमावानी नंबर दिला आहे, काय त्या महाराजाचा फोन लागत नाही, ती मला फोन करतो. तुम्हाला थोडा दम घ्यायचा आहे कारण फोन लागत नाही. मी तिथं जाऊन आलेलो आहे मित्रांनो, रेंज नाही. 20 किलोमीटर 15 किलोमीटर त्यांच्या घरापासून लांब जावं लागतं, त्याच्यामुळे ते रेंज नाही. आणि ते आता काही शेतातले कामं चालू आहेत, पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे त्याला थोडे काम असते, वेळ भेटत नसते. तर तुमच्या ऑर्डर, तुमच्या काही गोष्टी तुम्हाला भेटून जातात, काही नाही असतील ती. आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकपर्यंत पोहोचवा. आणि तुम्हाला एक मित्रांनो आता एक तांत्रिक माहिती एक अशी सांगतो मी.
की तुमच्या घरामध्ये काही कुणी जादूटोणा केलेला आहे, कुणी लिंबू टाकलेला आहे, कुणी गुलाल टाकला आहे, कुणी मशानाची माती आणून टाकली, कुणी बाहुली टाकली, कुणी सायाळाचा काटा टाकला आहे, ही जर राहत नसली तर काय करायचं? गुरु केला असला तर गुरुमंत्र जप करून एक काळं मीठ घ्यायचं आहे, काळं नमक शेंदो मीठ भेटलं तर एका ताटामध्ये मीठ घ्यायचं मित्रांनो, गुरुमंत्राचा जप करून तिच्यावर फूक मारायची रोज 21 वेळा झाले तर 21 वेळा, नाही तर एखादी माळ करा. गुरुमंत्र जप तर आपण असा बी करतोच. त्या मिठाचं काय करायचं मित्रांनो? घरामध्ये तुम्हाला पोछा करायचं आहे, पुसायला घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला त्याची घरामध्ये धुरी करायची कशी सांगतो. लोबान घ्यायचं, लोबान गुगुळ भेटतं कुठं पानसरीच्या दुकानामध्ये, आणि त्याच्यामध्ये गंधक टाकायचा आहे. लोबान गुगुळ आणि गंधक घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये अजून एक 2 वस्तू घ्यायच्या, पांढरी मोहरी आणि काळी मोहरी. ही वस्तू झाल्या 5. ह्या 5 वस्तूचे तुम्हाला बारीक चूर्ण करायचे, पिट्ट करून ठेवायचे एका बरणीमध्ये केलं. संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला दिवाबत्ती झाल्यावर संध्याकाळी किंवा सकाळी टाईम भेटेल त्या टायमाला थोडा इस्तो घ्यायचा आहे, चुलीतला इस्तो असला तर घ्यायचा, कोळशाचा आर घ्यायचा, त्याच्यावर एक 2-4 चिमट टाकायची, बारका ते धुरी द्यायचं भेटतं मित्रांनो, असं पितळाचं स्टीलचं, तेच किती भेटतं ते उदी द्यायचं, तसलं भेटतं. तीच घ्या, नाही तर तुम्हाला ती नाही भेटलं लोखंडी पातीला घ्या, लोखंडी तवा घ्या, त्याच्यावरती इस्तो घ्या आणि थोडी चिमट घ्या. आंघोळीचं बाथरूम नाही, संडास बाथरूम फक्त जाऊ नका, बाकी इकडे सगळीकडे उली फिरवायचं. आणि असं जर केलं तर काही दिवसात तुमच्या जे काही घरामध्ये कुणी काही जे करून सोडलं आहे, काय असेल, जमिनीचा दोष असेल, सर्व निघून जाणार मित्रांनो. आणि ती जिथं काही कुणी वस्तू पुरलेली असेल तर ही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती तिथे येणार नाही. जी काही पुरलेली गोष्ट आहे तिथं ती तशीच पडून राहणार आहे, त्याचा काही आपल्या उपयोग होणार नाही मित्रांनो. ही उपयोग आपल्या गुरुने हे केलेले, तीच मला सांगतो मी, एकदम चांगल्या प्रकारे रिजल्ट यायचं मित्रांनो. म्हणून जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, ही लाईक करा, घंटीचं बटन दाबा, नवनवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. बघा, कमेंट करा, कमेंट आल्या तर पण ती काय इंग्लिशमध्ये एक जणांनी हॅलो दादा केलं आहे, 2-3 कमेंट आले, पण ते मराठीमध्ये कमेंट करा मित्रांनो, नाव पत्ता सर्व टाकायचा. काही असं एक जण सीताराम केलं आहे, ह्यांची पहिल्यांदाच कमेंट आलेली, तर अशा काही कमेंट टाका की कळायला पाहिजे व्यवस्थित, नाव पत्ता काय ते वाचले आले पाहिजेत, असे व्यवस्थित करा. चला मित्रांनो, लाईव्हवर या पटापटा. अजून काही कोणाचे कमेंट असले तर कमेंट करा, तर आपण त्याच्यात प्रश्नाचे उत्तर द्यायचा थोडा प्रयत्न करणारच आहेत. 5 मिनटं थांबून आपण 15 मिनटं 10 मिनटं लाईव्हवर येत आहे रोज, सकाळ संध्याकाळ केव्हा टाईम भेटेल तसा. म्हणून लाईव्हवर आपलं काय आहे, कुठेतरी एक प्रयत्न चालू असतो की हे जे काय दुःखातले लोक आहेत ते सुखात न्यायचा प्रयत्न चालू असतो एक छोटा. काय होतं, भरपूर माणसाच्या मागे संकट आहेत मित्रांनो, काय एक नाही संकट, भरपूर संकट असते, तर त्याच्यात आपण सहकार्य केलं तर कुठेतरी पुण्याचा वाटा आपल्या राहतो. म्हणून कुठेतरी छोटा प्रयत्न असतो आपल्या यूट्यूब चॅनलमधून काहीतरी सांगायचं, जेवढं माहिती आपल्याला ज्ञान तेवढं असं आहे मित्रांनो. तर कोंबड नक्कीचा भरपूर असा वापर करा, हात जोडी पाया पडीचा. तर जंगलामध्ये आता सध्या काय झाले, बारीक कंद उगवायला चालू आहे. परत दिवाळीच्या टायमाला आणि मोठे कंद होतात मित्रांनो, दिवाळीनंतर बी परिपक्व होतात काही वनस्पत्या. काही मित्रांनो आता बी जुन्या कंदालाच मोहरी फुटते, आता काही जंगलातले कंद असे बी बघायला भेटलेले आहेत आपल्या मित्रांनो. बघा, आता आपण नाशिकला आलेलं आहे. उद्याचा दिवस एक परवा दिवशी आपण इथून 2 दिवस आहेत पण नाशिकलाच. तर अशी एक माहिती आहे. तर असं होतं मित्रांनो. तर आता मला थोडी आपले रोज काल बी लाईव्हवर नव्हतो आलो, पण आज थोडी माहिती देऊ म्हणून तुम्हाला सांगितलं. काय होतं मित्रांनो, आज बरं जंगलात भरपूर फिरून आलो, लई मोठं फिरलं. सकाळी 5 वाजता उठलेलं होतं, 5 वाजता आंघोळ करून गेला होता. आत्ता 8:30 वाजता जंगलातून आलेला आहे. भरपूर असं फिरला, काही वनस्पत्या काय आणल्या, काय फिरला, काही इकडे तिकडे देवदर्शन केलं. तरी पण मला थोडी वनस्पतीचं काय होतं मित्रांनो, हे परत उद्या वनस्पत्या लवकर ही होत होता, कोंबारी सुकून देतात म्हणून व्हिडिओ केला. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, नमस्कार, राम राम. तर बघा मित्रांनो, तुम्हाला रूम दाखवतो, राहायची रूम बघा. महाराज तिकडे बसले तर खाटावर.
बसलाय आपल्या इथं. कायचा आवाज करताय महाराज? बघ काय तर आवाज येते इकडं, काहीतरी कापाकापी काहीतरी चाललंय तिकडं. चला मित्रांनो, नमस्कार, जय हरी.